यांच्यापासून वाचवा टीचर मॅडम. टीचर मॅडम, तुम्हीच मला वाचवू शकता. माझी मान वाचवायचं फक्त तुमच्या हातात. मी जर मान त्या बाईच्या हातात गेली ना तर माझं काही एक खरं नाही. टीचर मॅडम, तुमच्या सासूबाई आहेत ना, जेवढ्या जशा दिसतात ना तशा नाही आहेत. त्या जेवढ्या जमिनीवर आहेत ना तेवढ्याच जमिनीच्या खाली. टीचर मॅडम, मला वाचवा. त्या काही करू शकतात. वाचवेन, पण तू हे सगळं घरी कबूल करायचंस तरच वाचवेन. काय टीचर मॅडम, आता हे काय नवीन? तुम्ही म्हटलं मला की मला समजा खरं सांग. मी सांगितलं की नाही तुम्हाला खरं? मी का तुमच्या घरच्यांसमोर आता हे समजा सांगू? का म्हणजे? अहो, काय म्हणजे तुमच्या घरचं हेड कोण आहे? हेड ऑफ द फॅमिली तुमच्या सासूबाई भुवनेश्वरी मॅडम. त्या मला काय करतील? जाळतील, गाडतील. ठीक आहे. तू भुवनेश्वरी मॅडम समोर बोलू नकोस, पण अधिपतींसमोर कबूल कर प्लीज. काय बोलता हो टीचर मॅडम तुम्ही? तुम्हाला काय तो साधा सरळ माणूस वाटला की काय? तुमच्याशी बोलत असतील गुलू गुलू, पण असं मारायला लागला ना तो माणूस लय डेंजर आहे. अजून वळ एक माझ्या अंगावर. नाही ते म्हणतात ना टीचर मॅडम, कोर्टाची, पोलीस स्टेशनची, मोठ्या माणसांच्या घराची पायरी अजिबात चढायची नाही. ज्याच्या हातात पैसा असतो ना टीचर मॅडम, तो काय बी, कवा बी, कसं बी काही करू शकतो. आणि केलंच की तुमच्या नवऱ्यानी, त्यांच्या आई साहेबांनी मला टाकलंच की जेलात. हे बघ, तू जर खरं सांगितलंस तर कदाचित गोष्टी बदलू शकतात. मी अधिपतीने इथे बोलवते, तू त्यांच्या समोर सगळं कबूल कर. नाही, नको. इथं नका बोलू. ते जर इथं आले, हे भुवनेश्वरी मॅडमला जर कळलं ना तर माझं काही खरं नाही. टीचर मॅडम, त्यांची हेर आहेत ना इथं समधीकडे आहेत. ते असं घरात बसून समद ऑपरेट करतात. लय डेंजर बाई आहे ती खरंच टीचर मॅडम. मी तर म्हणतो तुम्ही आता घरातनं निघता ना इकडं तिकडं बघितलेलं का? तू फक्त एकदा अधिपतींसमोर सगळं कबूल कर. ऐक माझं, तू त्यांना खरं काय ते सांग. तू हे जे काही केलंयस, तू ज्या काही चुका केल्यास त्या सगळ्या भुवनेश्वरी मॅडमच्या सांगण्यावरून केल्यास ना. हे जर त्यांना कळलं तर ते तुला सपोर्ट करतील. त्यांच्या समोर खरं बोल तू प्लीज. अहो, ती बाई माझा जीव घेईल टीचर मॅडम. कशाला जीव घेतील? त्या काही करणार नाही. मी अधिपतींना इथे आणते, तू त्यांच्या समोर मला जे सांगितलंस ते सगळं सांग. तुझ्या विरुद्ध मी काहीही ऍक्शन घेणार नाही. तू आता खरं बोल प्लीज. तू जर आता सत्याची साथ दिली नाहीस ना बजरंग. टीचर मॅडम, हा सत्य कोण? सत्य, ट्रुथ, खरं बोल. मला माझ्या जीवाची भीती हो टीचर मॅडम. हे बघ बजरंग, तुला काही होणार नाही. हे सगळं भुवनेश्वरी मॅडमनी केलं ना. हे कळल्यानंतर त्या आत जातील, तुला काही होणार नाही. जातील पण मला गाडून आत जातील. बजरंग प्लीज, तुला काही होणार नाही. तू ऐक माझं. तू आता फक्त खरं बोल. तुला जर तुझा जीव वाचवायचा असेल ना तर तुला आता खरंच बोलायला लागणार आहे. बोल तू अधिपतींसमोर. आणि हा, मी तुझ्या पाठीशी, तुझ्यावर कुठली कारवाई मी होऊ देणार नाही. मग ठीक आहे. पण टीचर मॅडम, एक गोष्ट मी एकदम तुम्हाला स्पष्ट सांगतो. किती काही झालं तरी मी भुवनेश्वरी मॅडम समोर जरा देखील थोबाड उघडणार नाही. बोला की. हा अधिपती, कुठे आहात तुम्ही आता? मी फॅक्टरीत आहे हो. बर, घरी याल का? बोलायचंय तुमच्याशी. आत्ता का हो? काय काम होतं काय अर्जंट? हो. काय बोला की. नाही, असं फोनवर नको, खूप महत्वाचं बोलायचंय. घरी येऊन बोलू. अहो आत्ता बरं, ते तुम्हाला ते पैसे दिले होते बँकेत टाकायला, ते टाकले काय? नाही, ते नाही टाकलेत. मी ते नंतर करते. तुम्ही आधी घरी या अधिपती. मला खूप महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. बरं, पण मी आता जरा पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे. तो बजाचा काय ते सोक्ष लावून टाकायचं मला आज. तो लागलाय अधिपती.
म्हणजे तेच मी तुम्हाला सांगते, सगळं घरी आल्यावर सांगते, तुम्ही लवकर घरी या. अहो म्हणजे बरं ठीक आहे, मी येतो, पण ओंक्या पण नाही आता फॅक्टरीत. किंवा आला की मी येतो, जरा कामं उरकल्यावर येतो. बरं ठीक आहे, या लवकर या. ठेवतो. कधी कधी आम्हाला वाटतं का नाही की हे घर सोडून निघून राहावं कुठल्या तरी वृद्धाश्रमात जाऊन राहावं. वृद्धाश्रमात? तुमचं पोरग जिवंत आहे अजून म्हणलं. अहो पण अधिपती, तुमचा संसार आहे, तुमची बायको आहे, उद्या लेकरं बाळ होतील. उगा आमची अडचण कशा पाहिजे? हा, आम्हाला ना बाकी काय बी नग अधिपती. तुम्ही सुखी व्हावं, तुम्ही खुश राहावं, एवढंच वाटतं आम्हाला. तुमच्या वडिलांना आम्ही नगोय, तुमच्या बायकोला आमची अडचण होत्या. असं काही नाही आहे साहेब. तुम्हाला नाही कळायचं अधिपती. सारख्या पुरपुरी होत राहणार, तक्रारी होत राहणार. आम्हाला का नाही तुमच्या दुःखाचं, क्लेशाचं कारण नाही व्हायचं. आता हात जोडतो आम्ही तुमच्या समोर. तुम्ही आम्हाला लई प्रेम दिलं, लायकी नसताना मान दिला, आईचा दर्जा दिला, पण आमचीच लायकी नव्हती. आता ना तुम्ही एकच करा, आम्हाला मोकळं करा आम्हाला. जाऊ द्या आम्हाला. जरा लांब राहिलो का नाही की सगळं शांत होईल. आम्ही चारुलता म्हणून इथं होतो का नाही, म्हणजे भुवनेश्वरी म्हणून नव्हतो, तेव्हा ही गोष्ट आम्हाला जाणवली.